नमस्कार, ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालिका आयुक्त श्री संजीव जयस्वाल यांनी आपल्याला रात्री 12 वाजता धमकीचे फोन येत असल्याची माहिती भर सभेमध्ये दिल्यानंतर आता याचे पडसाद या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात उमटू लागले आहेत आणि निवडणुकीतला हा एक महत्त्वपूर्ण मुद्दा आहे हे आता जवळपास स्पष्ट झालं आहे। ठाणे महानगरपालिका आयुक्त संजीव जयस्वाल हे मुख्यमंत्र्यांना मध्यरात्री फोनवरून माझ्या जीवाला धमकी आहे असे सांगतात, मात्र याची तक्रार न देता ती माहिती मुख्यमंत्री लपवतात। माहिती लपवणं हा कायदेशीररित्या गुन्हा असल्याने मुख्यमंत्र्यांवरच गुन्हा दाखल करावा अशी मागणी काल काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी सभेमध्ये केली आहे। जर पालिकेचे आयुक्त सुरक्षित नसतील तर जनता कशी सुरक्षित राहील असा सवाल करत अटल बिहारी वाजपेयी, गोपीनाथ मुंडे आणि सुषमा स्वराज यांची भाजप आता राहिली नसून ती गुंडांची झालीचा आरोप देखील नारायण राणे यांनी केला आहे। काल नारायण राणे यांनी किसननगर येथे आघाडीची जाहीर सभा घेतली। यावेळेस नारायण राणे बोलत होते। एकीकडे काँग्रेस पक्षाचे नेते नारायण राणे यांची तोफ ठाणे शहरामध्ये धडधडत असताना दुसरीकडे काल राज ठाकरे यांनी देखील ठाणे शहरामध्ये येऊन दिवा परिसरामध्ये जबरदस्त भाषण केलं। दुसऱ्याच्या भरवशावर खुर्ची मिळवणाऱ्या माणसाने शब्द द्यायचा नसतो, आधी स्वबळावर सत्ता मिळवा आणि त्यानंतर लोकांना शब्द द्या असा टोला मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना दिला। दिवा येथील जाहीर सभेमध्ये ते बोलत होते। भाजप सेनेसह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचाही त्यांनी यावेळेस जबरदस्त समाचार घेतला। भारतीय जनता पार्टी शिवसेनेच्या राज्यात मराठी माणसांचे मुंबईमध्ये बेहाल झाले आहेत। मुंबईत अनधिकृत इमारतींचं जाळं पसरलं आहे। जिथे मराठी माणसं राहतात तिथेच कारवाई करण्याची हिंमत दाखवली जाते। परप्रांतीयांच्या मतावर त्यांचा डोळा आहे। त्यामुळेच जुहू येथील प्रचार सभेमध्ये मुख्यमंत्र्यांनी हिंदी भाषेमध्ये भाषण केल्याचा आरोप देखील राज ठाकरे यांनी केला। अनधिकृत इमारती उभारणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांवर नावाला गुन्हे दाखल केले जातात, ते लगेच जामिनावर सुटतात, पण मराठी माणूस मात्र बेघर होतो, याकडे त्यांनी लक्ष वेधलं। ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आगामी 21 तारखेला मतदान होणार आहे। यासाठी तब्बल 1704 मतदान केंद्र हे सुसज्ज ठेवण्यात येणार आहेत। प्रत्येक मतदान केंद्रांमध्ये साधारणपणे 750 ते 800 मतदार आपला मतदानाचा अधिकार बजावणार आहेत। साधारणपणे 1.5 मिनिट प्रत्येक मतदाराला मतदानासाठी लागेल हे गृहीत धरून संपूर्ण रचना करण्यात आली आहे। यासाठी 2500 कंट्रोल युनिट अधिकाऱ्यांकडे असणार आहेत, तर एकंदर 5100 बॅलेट युनिट्सच्या माध्यमातून ठाणे शहरातील जनता आपला मतदानाचा अधिकार बजावणार आहे। प्रभागांसाठी अ, ब, क, ड असे 4 निरनिराळे प्रभाग असणार आहे। यासाठी वेगवेगळे रंग देखील देण्यात आले आहेत। प्रत्येक मतदाराने 4 मतं द्यायची आहे असं या निमित्ताने स्पष्ट करण्यात आलं आहे। मात्र असं होत असताना एकाच पक्षाच्या उमेदवारांना मत न दिल्यास आपली मतं बाद ठरतील अशा प्रकारचा प्रचार आता काही राजकीय पक्षांकडून केला जात असून मतदारांमध्ये एक प्रकारे संभ्रमाचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे। तर दुसरीकडे आणखीही काही अफवा पसरवल्या जात आहे। विशेष म्हणजे मतदान मशीन्सवर, बॅलेट मशीन्सवर नोटाचा पर्याय देखील उपलब्ध आहे। निरोगी शरीरासाठी शरीराला व्यायामाची गरज असते, तसंच प्रगल्भ लोकशाहीसाठी मतदानाची गरज असते। मतदान करायला विसरू नका। दिनांक 21 फेब्रुवारी 2017। तुमचं मत, तुमची ताकद। नवीन पितांबरी बार मध्ये आहे अँटीबॅक्टेरियल एजंट, जो भांड्यांना चकाचकच नाही तर निर्जंतुकही बनवतो। सर्वोत्तम स्वच्छता तुमच्या पाशी जर नवीन पितांबरी बार असेल तुमच्या हाती। बस बस रोक दो। कितने हुए भाई साहब? सर 55 रुपये। 55 रुपये? हाँ ये लीजिए। सर छुट्टे नहीं हैं।
छुट्टी तो मेरे पास भी नहीं है। तो एक काम कीजिए सर, यूपीआई के किसी भी एप्लीकेशन से आप पे कर दीजिए। मेरा वर्चुअल आईडी पीछे लिखा हुआ है। अच्छा, ओके ओके। हम यूपीआई को सपोर्ट करते हैं। मेरा देश, मेरा देश, मेरा देश, मेरा देश बदल रहा है, आगे बढ़ रहा है। ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 20 मध्ये तिरंगी लढत अनुभवायला मिळणार आहे। या ठिकाणी शिवसेनेचे गिरीश राजे, मालती पाटील, शर्मिला गायकवाड आणि नम्रता पमनानी यांच्या विरुद्ध भारतीय जनता पार्टीचे भरत चव्हाण, रेखा पाटील, सुबोध ठाणेकर आणि किरण टिकमानी यांच्यामध्ये या ठिकाणी लढत अपेक्षित आहे। तर तिसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील या ठिकाणी निवडणूक चांगली सिरियसली घेतल्याचं चित्र बघायला मिळतं आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जुने जाणते कार्यकर्ते रवी मोरे, विद्यमान नगरसेविका राजश्री नाईक आणि समीक्षा मार्कंडे असं पॅनल या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने रिंगणामध्ये उतरवलं आहे। त्यामुळे जर राजे आणि भरत चव्हाण यांच्यामध्ये काटेकी टक्कर झाली तर रवींद्र मोरे हे देखील या संपूर्ण निवडणुकीमध्ये डार्क हॉर्स ठरू शकतील असं बोललं जात आहे। सिंधी मतदारांची संख्या या ठिकाणी लक्षणीय आहे। त्यामुळे शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी या दोघांनी देखील या ठिकाणी आपापल्या पॅनलमध्ये सिंधी उमेदवार दिला आहे। मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पॅनलमध्ये विद्यमान नगरसेविका राजश्री नाईक या ठिकाणी समोर असल्या कारणाने चारही उमेदवार सिंधी विरुद्ध एक मराठी असा प्रचार देखील या ठिकाणी सुरू आहे। एकंदरीतच ही निवडणूक अतिशय रंगतदार ठरणार आहे। ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 4 मध्ये माजी उपमहापौर श्री मुकेश मोकाशी विरोधात माजी महापौर श्री HS पाटील यांच्यामध्ये थेट लढत होते आहे। तर ठाणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती श्री भास्कर शेट्टी हे देखील काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत। मुकेश मोकाशी यांच्यासह आशा शेरबहादूर सिंग आणि रमेश आमरे यांच्या पत्नी सौ आमरे या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात आहेत। तर HS पाटील यांच्या स्नुषा त्यांच्या पत्नी या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे। विशेष म्हणजे HS पाटील यांचं प्राबल्य ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी श्री भास्कर शेट्टी यांचं देखील चांगलंच प्राबल्य दिसून येतं। त्यामुळे मतविभागणी कशा पद्धतीने होते हे बघणं अत्यंत औत्सुक्याचं ठरणार आहे। एकीकडे मोठ्या प्रमाणामध्ये स्लम एरिया आणि दुसरीकडे अतिशय उच्चभ्रू सोसायट्या अशा प्रकारचा हा संपूर्ण प्रभाग असल्या कारणाने या ठिकाणची लढत देखील अत्यंत अटीतटीची असणार आहे। या अटीतटीच्या लढतीमध्ये HS पाटील, मुकेश मोकाशी की भास्कर शेट्टी हे विजयी होतात हे बघण्यात अत्यंत औत्सुक्य असणार आहे। बॅरॉन मेन्स स्टुडिओचा लग्नसराई धमाका 50% महासेल। किती? 50% महासेल। हो, कुठल्याही कपड्यांवर चक्क 50% ऑफ। बॅरॉन मेन्स स्टुडिओ ठाणेकरांच्या सेवेत पुन्हा एकदा नव्या रूपात, नव्या रंगात। अधिक व्हरायटी आणि तत्पर सेवेसह बॅरॉन मेन्स स्टुडिओ एथनिक मेन्सवेअरचे भव्य शोरूम। ब्लेझर सूट्स, शेरवानी, जोधपुरी, इंडो वेस्टर्न, कुर्ता सूट्स, फॉर्मल, पार्टीवेअर, शर्ट्स आणि ट्राउझर्सचे भव्य दुमजली शोरूम। बॅरॉन मेन्स स्टुडिओ, पुरुषांच्या खरेदीचा एक वेगळा अनुभव। चला तर मग वाट कसली बघताय, सहभागी हो बॅरॉनच्या 50% महासेल मध्ये। बॅरॉन मेन्स स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड, ठाणे।
दूरध्वनी 022-2530-4837. बॅरॉन मेन्स स्टुडिओ. मरावे परी अवयव रूपी उरावे. अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्यासाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयव दानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयव दानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. अहो, आपण आपलं घर स्वच्छ सुंदर नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 7506946-155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 31 मध्ये नगरसेवक श्री सुधीर भगत विरुद्ध ठाणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती श्री राजन किने यांच्यामध्ये मुख्य लढत होताना दिसते आहे. भगत हे 5 वर्षांपूर्वी शिवसेनेमध्ये आले आणि श्री राजन किने हे अवघ्या काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले. त्यामुळे एकंदरीतच ही लढत या ठिकाणी अत्यंत औत्सुक्यपूर्ण ठरणार आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी मुस्लिम मतांचा टक्का खूप मोठा आहे. मात्र या दोनही राजकीय पक्षांनी या ठिकाणी हिंदू उमेदवार दिला आहे. त्यामुळे MIMचा उमेदवार या ठिकाणी काही करिश्मा करतो का, मुस्लिम मतं खेचून आणतो का, हे पाहणं देखील औत्सुक्याचं ठरणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील या ठिकाणी उमेदवार दिलेला असला तरी मुख्य लढत या ठिकाणी सुधीर भगत विरुद्ध राजन किने हीच असणार आहे. श्रीरंग सोसायटी परिसरातील अनिल जाधव क्रीडांगणामध्ये खरेदी यात्रा या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. आज सुप्रसिद्ध अभिनेते मंगेश देसाई यांच्या उपस्थितीमध्ये या खरेदी यात्राचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला. 16 ते 20 फेब्रुवारी या कालावधीमध्ये या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. आज या निमित्ताने माजी उपमहापौर ॲडव्होकेट श्री सुभाष काळे, CKP ज्ञाती ट्रस्टचे विश्वस्त श्री अविनाश कोरडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. 16 ते 10 फेब्रुवारी या कालावधीमध्ये सकाळी 10 ते रात्री 9 या वेळेत या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. इलेक्ट्रॉनिक्स, होम ॲप्लायन्सेस, किचन ॲप्लायन्सेस, फर्निचर, फूड प्रॉडक्ट्स अशी विविध प्रकारची उत्पादनं या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहेत. त्याचप्रमाणे प्रमुख क्रेडिट कार्ड्स या ठिकाणी स्वीकारले जातील अशी माहिती यावेळेस देण्यात आली. इलेक्ट्रॉनिक्स, अप्लायन्सेस, फर्निचर, होम डेकॉर, गृहोपयोगी वस्तू, फॅशन आणि ज्वेलरी, त्याचप्रमाणे खाद्यपदार्थ, हँडलूम आणि हँडीक्राफ्ट ही सगळी रेलचेल घेऊन जवळजवळ 100 स्टॉल्स घेऊन आपण इथं वृंदावन सोसायटीच्या बस डेपोच्या समोर जे अनिल जाधव क्रीडांगण आहे तिथे हे खरेदी यात्रा प्रदर्शन घेऊन सुरू आलेलो आहोत. तेव्हा सगळ्यांना विनंती, दरवर्षीप्रमाणे प्रेमाने यावं, इथे खरेदीचा आनंद लुटावा आणि दरवर्षीप्रमाणे इथे एक छान आपण कार्यक्रम साजरा करतो तो साजरा करण्यासाठी तुम्हाला सगळ्यांना निमंत्रण. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.